करे तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार वारंवार निरंतर ऐसे केले उडान गेले व्यक्तीचे शोधन तया माझा नमस्कार हनुमान जयंती निमित्त मौजे कामाचे वाडे
सुभाषनगर तालुका देवळूर सत्य गणेश भजनी मंडळ व गावकऱ्यांच्या सहकार्याने हनुमान जयंती निमित्त आपण कीर्तनाचा कार्यक्रम हनुमान मंदिर आयोजित केलेला आहोत. आजच्या जो अभंग आहे माननीय जगन्माते जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा असा 4 कर्माचा अभंग आहे. त्या तुकाराम महाराजांना हनुमंतरायाविषयी हे अभंग घेतलेले आहे. तरी आपण कोणते काही महान कीर्तनकार नाही, पण शास्त्रामध्ये ठरवून दिल्याप्रमाणे आपल्याला भक्ती करायचं आहे. लोकांकडे लक्ष द्यायचं नाही म्हणणं. तुकाराम महाराज सांगितले, कोणी निंदा कोणी वंदा, भक्तीचा त्याग करायचा नाही. कोणी स्तुती केलं तर मी महान मोठा आहे, माझी स्तुती केलेला आहे म्हणून भारावून जायचं नाही. तुकाराम महाराज सांगतात, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचे घर जर शेजारी असेल तर आपली काय चुका होणार ते निंदकाला निंदा केल्यामुळं आपली प्रगती होऊ शकते. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांनी अभंगामधून आपले 80 महान प्रतापी घराणं सकळ संतांचे भूषण, आपल्या संतांचे भूषण असणारे हनुमंतरायाचं पराक्रम त्या अभंगामधून सांगितले. म्हणून या ठिकाणी मी कीर्तनाला जेव्हा सुरुवात झालेली आहे, बऱ्याच दिवसापासून आपल्या भजनी मंडळाच्या आग्रस्त व भजनी मंडळामध्ये काही नेमके भजनी मंडळाचे हरिभक्त मला खूप विनवणी करतात की आपण कीर्तनाला सुरुवात करावं. त्याच्यामध्ये आपले रामदास बिरादार, शिवाजी पाटील, बालाजी भाईगळे असे आपले चंद्रकलाबाई, दुर्गताबाई असे सर्व भजनी मंडळ सर्वांनी विनवणी करायला सुरुवात केलेली आहे की आपण कीर्तनाला जर सुरुवात केलो तर आपलं तरी कीर्तनाची प्रगती होईल, पण भजनी मंडळाला सुद्धा कोणत्या ठिकाणी काय परमान राहावं याची माहिती होईल. पण शास्त्रामध्ये कीर्तनाची मर्यादा सांगलेली आहे. नियमाने दर 15वाडी एकादशीला तुकाराम महाराजचं कीर्तन होत होतं. म्हणून कीर्तन काय करावं, कशासाठी करावं? जेथे तुझ्या कीर्तनाचा
ज्या ठिकाणी आपल्याला संकट आपल्या कुटुंबावर आपल्या गावावर येत असेल, जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पळती जळती पापे पळती दोष या नाम विठोबाचे घेता नाव विठोबाचे पर्वत जळतील बापाचे. त्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे मेघश्यामा. देवाला सुद्धा त्या नावाचं महत्व कळलं नाही एवढं नामामध्ये महत्व आहे. घेता नाव विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. नामाचं ज्या विठोबाचं नाम घेतल्यानंतर काय पुण्य होते. तुकाराम महाराज या अभंगामध्ये प्रमाण झालेले आपले रामदास बिरादर त्याच्या प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे. एखादं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पर्वत आहे किंवा जंगल आहे, सर्वत्र गवत, आता उन्हाळा दिवस आहे, 12-1 वाजता जर काडी ओढून जर लावलं तर पर्वत पूर्ण जंगल पूर्ण जळून जाते. पण त्या जंगलाला पूर्ण 50 एकर जर असेल, त्याला इस्तू लावण्यासाठी एकच ठिपी कामाची आहे. प्रत्येक ठिकाणी जाळ लावायची गरज आहे का? गरज नाही. तसं त्या नामामध्ये मनामी ते प्राणी
आजच्या कीर्तनामध्ये हनुमंतरायाचं जे जन्मोत्सव आहे, हनुमंतरायानं महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयाशी असा चैत्र पौर्णिमेला जन्म झाला. नमस्कार माझा दया मारुतीला, भीमरूपी महारुद्र हनुमान मारुती वनाच्या अंतरी सुद्धा रामदूता प्रबंध. तर अशा असणाऱ्या हनुमंतरायाचा जन्मोत्सव आहे. त्या जन्मोत्सवानिमित्त ज्या ठिकाणी आपण आनंद घेतलेलो आहोत, तर त्या हनुमंतरायाचा जेव्हा जन्म झाला, जन्मल्या सूर्योदय होत होतं चैत्र पौर्णिमेला. सूर्योदय झाल्या हनुमंतरायाला भूक लागली, सूर्य उगवत होतं, तेव्हा त्या हनुमंतरायानं काहीतरी फळ आहे असं वाटलं. हनुमंतरायानं जन्मल्या सूर्याला गिळायला गेलं, खायला गेलं. तेव्हा त्या इंद्रदेवाला प्रश्न पडलं. जेव्हा इंद्रदेवाला असणारे आपल्या हनुमंतरायाला सूर्यापासून दूर करण्यासाठी हत्ती पाठवलं आणि आपले जे असणारे शेवटाला पाठवलं, पण हनुमंतरायाने जेव्हा सूर्याला गिळायला गेल्यानंतर अंधकार पडायला सुरुवात झाली. तेव्हा त्या शेवटी इंद्रदेवाने एक वज्र हनुवटीवर टाकलं. हनुमंतरायाच्या वज्र टाकल्यानंतर हनुमंतरायाला मूर्छना आली. तेव्हापासून हनुमंतरायाचं नाव वज्रदेय हनुमान पडलं. मूर्छना आल्यानंतर अंजनी माता आणि वानरी केसरी वानर असा असणारा जो पिता असा असणारा ज्या वारं ज्या ठिकाणी मूर्छना आल्यानंतर जगामधलं वारं बंद होऊन गेलं. कारण अंजनीच्या तपासाठी महापुर आले कोटी त्या वाऱ्यानं फळ अंजनीच्या पदरामध्ये येऊन पडलेलं होतं. म्हणून तेव्हा त्या वाऱ्यानं फिरलं माझ्या मुलाला हनुमंतरायाला मूर्छना येऊन एका जन्मलेल्या लेकराला 33 कोटी देवाचा इंद्रदेवानं ते वज्र टाकावं म्हणून वारं त्या ठिकाणी बंद झालं आणि जगामध्ये सर्वांचा प्राण जायची वेळ आली. कारण वारा असं तरच मानव जगतो. तेव्हा सर्व देवाने प्रार्थना केली. तेव्हा अशा वायूला आणि वादळी केसरीला अंजनी मातेला आम्हाला क्षमा करा. सर्व देवाने इंद्रदेवाने सुद्धा क्षमा मागलं. तेव्हा क्रोध वारं चालू झालं आणि पूर्ण हे जगाचं कारभार चालू झालं. असा हनुमंत लहान नाही, हनुमंत महाबळी रावणाची गाडी झाली. रावणाचं वैभव काय होतं प्रत्येकाला माहिती आहे. म्हणलं रावण लहान नव्हता, रावण महादेव भक्त होता. रावणाच्या श्रीराम प्रभू रामायण हे कलियुगामध्ये मानवाला रामायण ऐकल्यानंतर रामायणामध्ये असं सांगितलेलं आहे, भाऊ भावाने कसं वागावं, नवऱ्यानं बायकोसोबत कसं वागावं, बायकोनं नवऱ्यासोबत कसं वागावं, वडिलांना मुलासोबत कसं वागावं, मुलांना वडिलांसोबत कसं वागावं, जावानं कसं वागावं, असं रामायणामध्ये एवढं जगाला तारण्यासाठी मार्ग दिलेला आहे. तर ज्या ठिकाणी या रामायणामध्ये सांगितलेलं आहे, तर रामानेच जर आदर्श घेतलं तर त्या ठिकाणी आता रामराज्य यायला वेळ नाही. कारण या रामराज्याच्या काळामध्ये जितकी भक्ती नव्हती तेवढी आपल्या या जगामध्ये एवढी भक्ती वाढलेली आहे. पण भक्ती वाढलेला आहे, पण त्याचा नियम कोणी पाळायला तयार नाही. कोण्याही कामाचा नियम आहे, चुकली या वर्म हेरा पडे. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती आपण करून आलेली आहे, पण आपण जे जेवण करतो जेवणाचा घास तोंडामध्ये टाकायचं, कानामध्ये टाकल्यानंतर जेवण चालतो का? चालणार नाही. तोंडाचं काम थोडंच करावं लागणार आहे. आणि फुल सुवास आहे म्हणून डोळ्याला सुवास घेतल्यानंतर सुवास घेता येणार नाही. ते सुवास हे नाकाला जावं लागणार आहे. नाकाचं काम नाकच करावं लागणार आहे, कानाचं काम कानच करावं लागणार आहे. पण आपल्या कलियुगामध्ये अशी लोक झाले की ज्या ठिकाणी हे भक्ती दांभिक निघालेली
म्हणजे भक्ती धार्मिक कुठं देव तीर्थयात्रा गेल्यानं हौसे गौसे नवसे, तर ज्या ठिकाणी धार्मिक भक्तीला देव पावणार नाही म्हणलं, तर त्या सुरुवातीला आपण रामाचा आपल्या भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण, ज्या राम लक्ष्मणावर भरत शत्रुघ्नांना काय प्रेमाने वागत होते, म्हणून हे रामायण काय, कीर्तन काय, प्रवचन काय, भावासोबत कसं वागावं याच्यासाठीच आहे. ज्या ठिकाणी आपल्या गीतेमध्ये सांगितलं पहिले मातृदेवो भव पितृदेवो भव, पहिले माता पित्याची सेवा करा तरच देव प्राप्त होणार आहे. माता पित्याला सोडून तू आहे तुझपाशी परी तू जागा चुकवाशी. न लगते सायास दायगा
नाता त्रिलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, सातवीला नाता त्रिलोक्याचा. ज्या ठिकाणी धन्य कुणाला म्हणालो, धन्य त्याची माता, धन्य त्याची पिता, ज्या मुलाला ज्या आईवडिलांनी जन्म दिलेला आहे, जन्म दिल्यानंतर तो मुलगा जन्माला येऊन जर भगवंताचं नाम स्मरण करेल आणि भगवत भक्ती करेल तर धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता सांगितलं. आणि पहिल्याच्या परमानामध्ये आपण नरसिंहावर सांगितले नित्य नेम आम्ही ते प्राणी बरोबर लक्ष्मी बरोबर तयार करू, तर त्या भगवंताचं नाम स्मरण जर घेतल्या तर लक्ष्मीच आपल्या घरी पण होते. लक्ष्मी आल्यावर काय करतात त्या काळात करतात. तर एवढं देवाच्या नामामध्ये सामर्थ्य आहे म्हणून लक्ष्मीची पूजाच करायची गरज नाही.